दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरील या अपघातात जुन्नरच्या कांदळी गावातील 5 जणांचा समावेश आहे। मॅक्स ऑटोचा चालक विनोद रोकडे यांनी हा सुद्धा याच गावचा असल्यानं गावावर अक्षरशः शोककळा पसरली आहे। गावात पूर्वीप्रमाणे एसटी येत असती तर कदाचित हा अपघात टाळता आला असता अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आज आमच्या गावावरती खरं तर दुर्दैवी घटना अशी घडलेली आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आतापर्यंत मी लहानपणापासून इथपर्यंत आलो परंतु अशी घटना कधी झालेली नाही। परंतु आज ही घटना घडलेली अतिशय वाईट घटना आमच्या गावामध्ये घडलेली। आमच्या गावातील 6 लोक आज खरं तर मृत्युमुखी पडलेले आहेत। एसटी जर चालू असती साहेब तर या ठिकाणी अशी घटना झाली नसती। महामंडळाला मी वारंवार सूचना देऊन देखील या ठिकाणी एसटी चालू नाही झाली। मागे एसटी चालू होती 2 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर जी एसटी बंद झाली ती आजपर्यंत बंद आहे। तर एसटी चालू असती तर हे जे ग्रामस्थ आहेत किंवा हे जे आमचे मुलं आहेत ते आज एसटीने गेले असते आणि एसटी नसल्या कारणाने प्रायव्हेट गाडी गेल्यामुळे असं या ठिकाणी घडलं असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। आमच्या गावामध्ये 5 जण या अपघातामध्ये मृत्युमुखी झालेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बडे म्हणून आमच्या गावामध्ये एक मोठा जथा आहे, त्यांच्या परिवारातील भाऊ बडे या ठिकाणी वारलेले आहेत। त्याचप्रमाणे गुंजाळ म्हणून आमच्या गावामध्ये एक मोठा जथा आहे, त्यांच्या परिवारातील त्या ठिकाणी व्यक्ती गेलेली आहे। कांदळी गावामधील जे गाडीचे ड्रायव्हर होते रोकडे ते सुद्धा या ठिकाणी एक्सपायर झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याही कुटुंबावरती तो दुःखाचा डोंगर आहे। त्याचप्रमाणे 14 नंबर या विभागामध्ये त्या ठिकाणी गवारे अनेक वर्षापासून आमच्याकडे वास्तव्याला होते, त्यांच्या सुद्धा पत्नी त्या ठिकाणी या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमच्या शिक्षक सोसायटीमध्ये त्या ठिकाणी तित्तर गुरुजी यांची कन्या पाचारणे म्हणजे शिक्षिका होती, ती सुद्धा त्या ठिकाणी दगावलेली आहे। अशा 5 वेगवेगळ्या विभागातल्या एकाच गावामधील ह्या घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।